नमस्कार, दैनिक मुंबई तरुण भारत MHA-MTP मध्ये मी गायत्री श्रीगोंदेकर आपलं स्वागत करते। कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी। आता आपण आहोत घाटकोपर पश्चिम मतदारसंघामधल्या न्यू माणिकलाल इस्टेट येथील मतदान केंद्रावर। या ठिकाणी हे मतदान केंद्र अनेक कारणांनी वेगळं आहे, कारण की इथे काही विशेष अरेंजमेंट करण्यात आलेले आहेत मतदारांसाठी। मोठ्या संख्येनं या ठिकाणी मतदान होतंय। सकाळपासूनच या ठिकाणी मोठी गर्दी देखील आहे। आपल्यासोबत इथले काही कार्यकर्ते आहेत जे सकाळपासून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी मदत करत आहेत। त्यांचे वेगवेगळे विषय सोडवत आहेत। त्यांना काही समस्या आल्यानंतर त्याचं देखील निराकरण करत आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कसा रिस्पॉन्स आहे, सकाळपासून मतदानाला नेमका कसा रिस्पॉन्स आहे। सकाळपासून 7 वाजल्यापासूनच लोकांचा विश्वास आहे आणि मोठ्या कुंपतेनं लोक या ठिकाणी येत आहेत आणि भरघोस मतदान या ठिकाणी होत आहे। आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे ही निवडणूक जी आहे ती लोकांनी प्रतिष्ठेची बनवलेली आहे। जो वादविवाद मध्ये चालला होता त्या वादविवादाचं सोल्युशनसाठी इथे भरपूर लोक प्रमाणात उतरत आहेत आणि मतदान करतात। भरपूर उत्साह आहे। जवळजवळ माझ्या मते 60 ते 70% वोटिंग व्हायला पाहिजे या एरियाचं। या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये किंवा या पूर्ण काळामध्ये काय माहोल होता घाटकोपर पश्चिम मध्ये? कोणते मुद्दे सर्वाधिक चर्चेत होते? इथे सर्वात जास्त डेव्हलपमेंटचा मुद्दा आहे। इथे नेव्हीच ऑब्जेक्शन आहे, ते यामुळे आता घाटकोपर वेस्टला आपला डेव्हलपमेंट होत नाही आणि काही जागेवर आपला रनवेचा पण प्रॉब्लेम आहे। ते पण आहे। सध्या जे विद्यमान आमदार आहेत जे आहेत त्यांचा प्रयत्न कधीपासून चालू आहे, खूप जवळपास लवकर सॉल्व्ह व्हायचे असे आम्हाला वाटतंय। आणि आतमध्ये पण या टायमाला इलेक्शनला चांगला एकदम व्यवस्था केला आहे, पाण्याची आणि सिनियर सिटीजनला बसण्याची चांगला एकदम आहे सोय केलाय। कोणते मुद्दे चर्चेत होते प्रामुख्याने ह्या वेळेला चर्चेत जे मुख्य होते ते म्हणजे इथली जी डेव्हलपमेंट थांबलेली आहे। पाण्याचा फार गंभीर प्रश्न आहे ह्या माणिकलाल एरियामध्ये। जे पाण्याच्या ज्या पाईपलाईन आहेत त्या पाण्याच्या पाईपलाईन फार 40 वर्षापूर्वीच्या आहेत। त्यामुळे यांचा जो पाण्याचा जो येण्याचा स्लोप आहे तो फार स्लो आहे। त्यामुळे त्याला 2-2 दिवस पाणी नाही मिळत आणि माफिया टँकर इथे येऊन दादागिरी करून त्यांना ते पाणी घ्यायला लावतात। त्यामुळे लोक नाराज होते। लोकांचा मेन म्हणजे प्रश्न आहे की आमच्यामध्ये आम्हाला ज्या विद्यमान आमदार येतील त्याने आमच्या पाण्याचा प्रश्न जास्तीत जास्त सॉल्व्ह करावा। आमच्या इथं जे माणिकलाल ग्राउंड आहे त्यामध्ये विविध सुविधा जसं व्यायामशाळा आहेत, बाकीला कोर्ट ग्राउंड करावं आणि बॅडमिंटनसाठी एक ग्राउंड करावं, कॅरम चेससाठी काही हे करावं, असे डेव्हलपमेंट आहेत। प्रत्येक वाचनालय आहे त्या वाचनालयाचं सुशोभन करावं। त्या वाचनालयामध्ये विविध प्रकारचे पेपर आणि व्यवस्था करावी आणि लायब्ररी जरी छोटीशी खोलली त्याचा सुद्धा फायदा इथल्या लोकांना होईल। केलं पण आहे विद्यमान आमदार आणि इथे डेव्हलपमेंट केलं पण आहे। अजून एकच लक्ष फक्त डेव्हलपमेंट। विद्यमान जे आमदार आहे त्यांचं एकच आहे की डेव्हलपमेंट कसं पण झालं पाहिजे। या ठिकाणी मोठ्या संख्येनं गर्दी आहे, सकाळपासून गर्दी आहे। अरेंजमेंट देखील बीएमसीच्या माध्यमातून, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून बरीचशी केलेली दिसतीये। तर नेमकी काय काय व्यवस्था मतदारांसाठी इथे करण्यात आली आहे? जैसे कि आप देखोगे कि सुबह से ही यहाँ पे महाराष्ट्र सरकार की तरफ से बहुत सारी सुविधाएं रखी गई है। जो पहले बिल्डिंग के लोग थे वो दूर चल के आते थे वोटिंग करने, इस बार बिल्डिंग के नीचे ही उनको वोटिंग करने की सुविधा बनाई गई है। पोलिंग बूथ बढ़ाए गए हैं ताकि मतदारों को उनके बूथ तक पहुंचने में आसानी हो जाए। यहाँ पे पानी की सुविधा की गई है, शौचालय की सुविधा की गई है। जो बीएलओ यहाँ पे बैठे गए हैं, जो अधिकारी यहाँ पे लगे गए हैं, उनको शौचालय की प्रॉब्लम ना हो वो सुविधा की गई है। उनके लिए खाने की व्यवस्था की गई है। पहली बार महाराष्ट्र के इलेक्शन में ऐसी बेहतरीन सुविधा यहाँ पे करके दी गई है महाराष्ट्र सरकार की तरफ से। वोटर्स सकाळपासून तर मोठ्या संख्येने आहेतच, मात्र अजून बराच काळ बाकी आहे। 3 वाजलेत, अजून जवळपास 3 तास आहेत मतदानासाठी। नागरिकांना नेमकं काय आवाहन कराल? नागरिकांना हेच ज्यांनी अजून मतदान केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर खाली उतरून यावं आणि मतदान करावं आणि चांगल्या प्रकारचं गव्हर्नमेंट या ठिकाणी इस्टॅब्लिश व्हावं। त्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदान करायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल। नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदान करण्यासाठी घराबाहेर पडावं असं आवाहन या सर्वांनीच केलेलं आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की या ठिकाणी देखील मोठ्या संख्येनं लाईन लागलेल्या आहेत मतदारांच्या। घाटकोपर पश्चिम या आपण मतदारसंघात आता आहोत।
मोठ्या संख्येने नागरिक आहेत, गर्दी आहे, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी BMC ची लोक आहेत, त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाची देखील लोक आहेत, विविध पक्षांचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी आहेत जे नागरिकांना मदत करत आहेत. त्यांचे मतदार यादीमध्ये नाव शोधून देण्यासाठी देखील त्यांना मतदारांना मदत करण्यात येते. मतदान केंद्राच्या आतमध्ये देखील शेड्स लावण्यात आलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की ऑक्टोबर महिन्यात ऊन मोठ्या प्रमाणात असतं, उन्हाचा तडाखा देखील जास्ती असतो, त्यामुळे नागरिकांना व्यवस्था देखील चांगल्या पद्धतीने करण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील या ठिकाणी सुविधा बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत. वेटिंग रूम्स बनवण्यात आलेले आहेत. स्वच्छतागृह देखील या ठिकाणी आहे. ग्राउंडवर 5 ते 6 मतदान केंद्र आहेत. अतिशय सुरळीतपणे या ठिकाणी मतदान सुरू आहे आणि मोठ्या संख्येनं नागरिक घराबाहेर उतरून मतदान देखील करत आहेत. हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अजूनपर्यंत तुम्ही देखील मतदान केलं नसेल तर घराबाहेर पडा आणि मतदान करा.